नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव महेश कैलासराव शेवाळे, राहणार जामदरी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. जामदरी या गावात कॅप्सूल हा मकाचा वाण गणेश मोरोळे यांच्या शेतामध्ये मी पीक पाणी चर्चासत्र या कार्यक्रमात बघण्यासाठी आलो होतो. त्या कॅप्सूल या वाणाचं निजूड कंपनीचं आपण कणीसही बघू शकतो टोकापर्यंत भरलेले आणि आकर्षक नारंगी रंगाचे दाणे. आपण बघू शकता या मकाची आतील बिट्टी ही बारीक असते आणि दाणा कॅप्सूल प्रकारे असतो. आपण आज हे पीक पाणी चर्चासत्र केल्यानंतर या कणसाचे बिट्टीचे दाणे काढल्यानंतर या दाण्याची टक्केवारी 81.5 या प्रमाणात आले. आपण या कॅप्सूल मका वाणाचे कणसाचे जे आवरण जर बघितलं तर बिट्टीला दाण्याला एकदम घट्ट प्रकारे आवरण असतं. त्यामुळे पावसाचं पाणी आतमध्ये जात नाही आणि अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव कणसामध्ये होत नाही. पावसाचं पाणी आतमध्ये गेल्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव हा दाण्यांवर होत असतो. त्याच्यामुळे घट्ट आवरण असल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. कॅप्सूल मका वाणाचा हा चारा आपण बघू शकता एकदम हिरव्या प्रकारचा असतो. मका कापणीला आल्यानंतर आपण चाऱ्याचा मुरघास एकदम उत्तम प्रकारे करू शकतो. जनावर चारा एकदम व्यवस्थित खाता आणि आपण चाऱ्याची उंची बघू शकता एकदम कमी प्रमाणात आहे. कणसांची लेवल पण एकदम मध्यभागा प्रमाणात आहे. त्यामुळे कुठली आपल्याला हार्वेस्टिंगला अडचण येत नाही. तरी माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की येणाऱ्या आपल्या खरीप हंगामामध्ये कॅप्सूल या मकाच्या वाणाची निवड करावी आणि आपल्या शेतामध्ये भरघोस प्रमाणात उत्पादन घ्यावे. धन्यवाद.